नमस्कार, मेडीजी रेसिपी तुमचं स्वागत। आज आपण पनीरची मिठाई बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, अमूलचं साईचं दूध आहे हे। ह्याला छान उकळून घ्यायचं। उकळल्यानंतर फ्लेम बारीक करून त्यामध्ये थोडंसं सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूचं सत्व टाकून त्याला पनीर तयार करून घ्यायचं। त्याचं पाणी काढून घेऊयात। हे पनीर तयार झालेलं आहे। एका साण्यामध्ये ते पनीर काढून घ्यायचं। हे पनीर काढल्यानंतर त्याचे पूर्ण पाणी काढून घेऊन एका पॅनमध्ये हे पनीर टाकून त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची। छान मिक्स करून घ्यायचं दाबून असं। नंतर त्यामध्ये अर्धा कप दूध टाकून त्याला असं घट्टसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर त्यामध्ये 1 वाटी दूध पावडर टाकायचं आणि ह्याला असा घट्टसर गोळा होईपर्यंत छान ह्याला मिक्स करून घ्यायचं। झालेला आहे आपला घट्टसर गोळा। तर ही आपली मिठाई करण्यासाठी तयार आहे। हे असं मिठाईसारखं तयार आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं विलायची पावडर टाकून मिक्स करून घेऊयात आणि नंतर एका ताटाला तूप लावून त्यामध्ये हे बॅटर मिक्स त्यात टाकून घेऊयात। त्यामध्ये हे थंड होईपर्यंत आपण नंतर त्याच्या वड्या पाडून घेऊयात। आता हे आपलं झालेलं आहे तयार। आता आपण त्यावरती बदामाचे आणि काजूचे काप टाकून घेऊयात। फ्रीजमध्ये 10 मिनिटासाठी सेट करून ठेवून घ्यायचं आणि नंतर याच्या वड्या पाडायच्या। आता आपण वड्या पाडून घेऊयात त्याच्या। चवीला पण इतकं छान लागतंय, पेढ्यासारखंच ही मिठाई तयार होते। आपल्या वड्या तयार। पनीरचे पेढा असं छान चवीला पण खूप छान लागते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।